नाशिक तालुक्यातील एकमेव नगर परिषद असलेल्या भगूर नगर परिषदेच्या काल झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 12,255 मतदारांपैकी 8,981 इतके मतदान होऊन 73.28% मतदान झाले आहे। शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप व उभाटा आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलंय। किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांच्या निवडीसाठी 10 प्रभागात 16 बूथवर मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 वाजता सुरू झाली। सकाळी गुलाबी थंडीत मतदारांनी सुरुवातीला थंड तर 10 वाजेनंतर बऱ्यापैकी प्रतिसाद दिला। दुपारी 4 वाजेच्या सुमारास 55% मतदान झाले। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ लागल्याने यंत्रणेचीही दमछाक उडाली होती। अनेक ठिकाणी मतदारांना आपली नावे शोधणे त्यातच वेळ जात होता। तिजा विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर 2 वेळा मशीन बंद पडल्याने काही काळ प्रक्रिया थांबली होती। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। धक्कादायक म्हणजे प्रभाग 1 मध्ये उमेदवाराचे नाव गायब असल्याने एकच खळबळ उडाली। प्रभाग 1 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कांताश्याम गायकवाड यांचे मतदार यादीत नाव नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला। त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला। मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास चूक आल्यानंतर ती दुरुस्ती करून उमेदवाराला मतदान करून दिले। या मतदान प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, भगूर।